हाँ बेटा, हाँ ऐक ना, बोला. मला डॅडचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आता डॅड आपल्याकडे आहे का अभी इथे? डॅड शिपवर आहे ना बेटा. हो, मला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कसं काय? पॉसिबल नाही, आता नको. डॅडला कॉल करू, आपण डॅडशी बोलून घेऊ. नाही, मला बर्थडे सेलिब्रेट करायचा. बघा मंडळी, आवणीचं चाललंय की आपण डॅडचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. आणि तिने मला खूप छान आयडिया पण दिली. मग काय मंडळी, आवीची आयडिया आणि मी नाही म्हणणार. सगळ्यात आधी आम्ही आमच्याकडे काय सामान आहे ते चेक केलं आणि मग आम्ही दोघांनी डेकोरेशन करायला सुरुवात केली. जोवर डेकोरेशन होतंय ना तोवर तुम्ही सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. फायनली आम्ही लाईट लावून चेक केलं. मग आमच्या लक्षात आलेलं की हॅपी बर्थडे स्टिकर तर आपण लावलंच नाही. त्यानंतर आता वेळ झाली आहे फुगे फुगवायची. आम्ही खूप फुगे पण फुगवले आणि खूप जास्त मस्ती पण केली. टाइम कसा गेला आम्हाला कळलंच नाही. त्यानंतर आम्ही डान्स करून आमचा ड्रेस पण चेंज केला. कसं वाटलं, आवडलं का तुम्हाला? मग अविने घड्याळाकडे पाहिले आणि लगेच फ्रीज मधून केक काढला. फायनल डेकोरेशन रेडी आहे आणि लगेचच आपण आता बघूया की किती वाजलेले. 12 तर ऑलमोस्ट झालेत. मग आम्ही लगेचच मोबाईल घेतला आणि हरीशला कॉल केला त्याचं एक्सप्रेशन बघण्यासाठी. हॅपी बर्थडे. मग आम्ही बर्थडेचं डेकोरेशन दाखवलं आणि बर्थडेला सुरुवात केली. सरप्राईज बघून किती शॉक झालाय बघा ना. मग आम्ही कॅन्डल लावली आणि आम्ही विश केलं, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हरीश. हॅपी बर्थडे. थँक्यू. हरीशला आम्ही दिलेलं सरप्राईज खूप खूप जास्त आवडलं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.